रामकृष्ण हरी. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला 7 प्रश्न विचारले. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदैवत, आदियज्ञ आणि प्रयाणाचा उत्तम काळ कोणता, असे 7 प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतात. भगवंत त्यांचं उत्तर देतात. हे अर्जुना, ब्रह्म म्हणजे मी, अविनाश असणारा. अध्यात्म, सहज स्थितीत राहून जीवन जगतात ना, ते सर्व अध्यात्माचे पाईक होत. उदाहरणार्थ संत आणि गुरु. कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी भासमान आकार भासणे ते कर्म होय. नाशवंत असे कार्यरूप जे सर्व पदार्थ आहेत ना, ते आदिभूत होय. देहामध्ये असणारा जीव म्हणजेच आदिदैवत, यज्ञाचे फल आणि यज्ञाचा फलभोक्ता, त्याला आदियज्ञ म्हणतात. प्रयाणाचा उत्तम काळ, अंतकाळी जो देवाला आठवून देवच होतो ना, तो प्रयाणाचा उत्तम काळ होय. आणि देह ठेवत असताना भगवंताला आठवावं, म्हणजेच अर्जुना, जो माझं स्मरण करतो ना, तो परमगतीलाच पावतो. निष्काम भक्ताच्या मरणसमयी देवसुद्धा येऊन सेवा करतात. ब्रह्मलोकापासून सर्वांनाच पुनर्जन्म, परंतु देवाच्या भक्ताला कधीही पुनर्जन्म नाही. एकदा का देवाला प्राप्त झाले ना, मग पुनर्जन्माचा प्रश्नच नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाले, त्यापासून तूप झाले, पुन्हा त्या तुपाचे दूध कधीच होत नाही. तद्वत हे अर्जुना, एकदा का मला येऊन मिसळले ना, नंतर पुन्हा त्याला पुनर्जन्म नाहीच रे. जळालेल्या लाकडाचे राख होते, त्याची परत अग्नी होणे शक्य नाही ना. तद्वत हे अर्जुना, मला एकदा प्राप्त झाले ना, परत पुनर्जन्म त्यांना मिळणं शक्यच नाही आहे. म्हणून यासाठी या जन्माला आल्यानंतर तुमचे काही कर्तव्य आहेत. ते कर्तव्य तुम्ही पार पाडले पाहिजेत. हे कर्तव्य पार पाडत असताना तुम्ही भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी संतांच्या गुरूच्या संगतीने आपलं आचरण शुद्ध ठेवून देवाची भक्ती केली पाहिजे. माऊली सांगतात, मरण हे अंतिम सत्य आहे, पण मरावं कसं ते सुद्धा या अध्यायात माऊली सांगतात. मरणाचे 2 मार्ग सांगितलेत. एक अर्चिरादी मार्ग, एक धूम्र मार्ग. अर्चिरादी मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग असतो. तो म्हणजे उत्तरायणातला काळ असतो. मानवाने देह उत्तरायणात ठेवावा. दिवसा प्रकाश असताना शुक्ल पक्षात उत्तरायणात जो देह ठेवतो ना, तो व्यक्ती निश्चितच उत्तम गतीला प्राप्त होतो. धूम्र मार्ग म्हणजे अंधार असताना रात्रीच्या वेळी कृष्ण पक्षामध्ये दक्षिणायनात जो देह ठेवतो ना, त्याला अधमगतीच प्राप्त होते. मग मरावं तरी कसं, यासाठी अनेक ओव्या माऊली या अध्यायात देतात. किंबहुना आपण ज्या ज्या ठिकाणी सांत्वनपर मनोगत व्यक्त करतो, किंवा एखाद्या मृत्यूच्या समयी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या समयी आपल्या भावना व्यक्त करतो, त्याबद्दल सरास आपण ज्या ओव्या वापरतो, त्या सर्व ओव्या याच अध्यायात माऊलीने सांगितल्या. जसे झाकली या घटीचा दिवा, नेणो काय झाला केदवा, तयापरी मांडवा जो देह ठेवी. ज्याप्रमाणे एखाद्या माठात दिवा लावून ठेवावा आणि तो दिवा कधी विजला हे कळू नये, तेवढ्या सहजपणे जे देह ठेवतात ना, ते निश्चितच देवालाच प्राप्त होतात. मृत्यू हा अटळ आहे, पण मरावं कसं, मरते समयी आपण करावं काय? आपण भगवंताला स्मरण करावं. आपण भगवंताच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करावा. कारण मृत्यू अंतिम सत्य आहे आणि देवसुद्धा अंतिम सत्य आहे. यातून आपल्याला एकच शिकायचं आहे की आयुष्यभर आपण ज्या प्रपंचासाठी राबतो, प्रपंचासाठी सर्व काही खस्ता खातो, कष्ट करतो, प्रपंच वाढवत जातो, पण परमार्थ कधीच वाढवत नाही. खऱ्या अर्थाने परमार्थ वाढवण्यासाठी, परमार्थात मग्न होण्यासाठी, परमार्थात हरवून जाण्यासाठीच तर हा देह आहे. म्हणून माऊलींनो, आपला देह जो मिळाला आहे, त्या देवाचं सार्थक करायचं असेल तर देवाचं भजन हे सर्वोत्तम आहे. म्हणून सर्वांनी देवाला आठवा, कारण देव हेच अंतिम सत्य आहे. रामकृष्ण हरी.